नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 ऑक्टोबर 2023 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण भारतातील ज्या काही सूतगिरण्या आहेत त्या संबंधी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर इस्रायल हमास हा जो संघर्ष आहे त्या संघर्षाची चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर RRTP या योजनेची ही माहिती आणि शेती या संबंधी ज्या काही महत्त्वपूर्ण न्यूज आजच्या अंकामध्ये आलेल्या आहेत त्यांना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। या ठिकाणी जी काही आपली पहिली न्यूज आहे ती सूतगिरण्या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, सूतगिरण्यांच्या कर्जावरील व्याजभार सरकारवरच। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये सूतगिरण्या आणि त्यामध्ये काम करणारा जो काही कामगार वर्ग आहे यांची संख्या मोठी आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये सूतगिरण्यांचे स्थान खूप महत्त्वाचं आहे। परंतु अलीकडील आधुनिक काळामध्ये ज्या काही सूतगिरण्या आहेत आणि जागतिक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर आयात होणारे जे काही कापड आहे, यामुळे सूतगिरण्यांचा जो काही उद्योग आहे तो डबघाईला आलेला आहे, तो आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे। परिणामी सरकारने या ठिकाणी जे काही सूतगिरण्यांना कर्ज दिलं जातं त्या कर्जावरील जे काही व्याज आहे ते व्याज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून भरलं जातं। कारण ज्या काही सूतगिरण्या आहेत त्या टिकाव्या, त्या ठिकाणी काम करणारा जो काही वर्ग आहे त्यांचा रोजगार चालू राहावा अशा प्रकारची या मागची भूमिका राज्य सरकारची असलेली दिसते। मग ही जी योजना आहे या योजनेला आणखी पुढे 5 वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या योजनेचे जसे काही पॉझिटिव्ह आहेत तसे या योजनेचे काही निगेटिव्ह सुद्धा आहेत। या ठिकाणी जर या सूतगिरण्यांना सरकारकडून आर्थिक मदत केली तर या सूतगिरण्यांमध्ये जी काही स्पर्धात्मकता आहे ती स्पर्धात्मकता या ठिकाणी मागे पडेल। परिणामी येणाऱ्या काळामध्ये हा उद्योग महाराष्ट्रामध्ये टिकेल का नाही याविषयी शंका निर्माण होते। मग या ठिकाणी ज्या काही सूतगिरण्या आहेत त्यांना व्यवस्थित प्रकारे कॉम्पिटिटिव्ह बनवणं हे सरकारचं कार्य आहे। त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पुरवणं हे सरकारचं ध्येय असलं पाहिजे। आणि त्याचबरोबर ज्या सूतगिरण्या बदलत्या काळाबरोबर बदलत आहेत त्या सूतगिरण्यांना प्रोत्साहन देणं अशा प्रकारचं या ठिकाणी सरकारचं कार्य असलं पाहिजे। तर या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे संभाव्य त्या प्रश्नाची या ठिकाणी आपण चर्चा करूया। प्रश्न असा आहे, भारतातील पहिल्या सूतगिरणीविषयी खालील विधाने विचारात घ्या। म्हणजे जी काही भारतामध्ये पहिली सूतगिरणी निर्माण करण्यात आली होती किंवा स्थापन झाली होती त्या गिरणीविषयी या ठिकाणी विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। तर या ठिकाणी विधान क्रमांक 1, बॉम्बे शिपिंग अँड विविंग कंपनी ही भारतातील पहिली सूतगिरणी होती। विधान क्रमांक 2, भारतातील पहिली सूतगिरणी 7 जुलै 1854 रोजी स्थापन झाली। विधान क्रमांक 3, भारतातील पहिली सूतगिरणी कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आली। विधान क्रमांक 4, कावसजी नानाभाई दावर 1815 ते 1873 हा त्यांचा कार्यकाळ होता, यांनी भारतातील पहिली सूतगिरणी स्थापन केली। अशा प्रकारची 4 विधाने आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी जे पहिलं विधान आहे ते अगदी बरोबर आहे। भारतामध्ये पहिली जी सूतगिरणी स्थापन केली त्या गिरणीचे नाव होते बॉम्बे शिपिंग अँड विविंग कंपनी। विधान क्रमांक 2, भारतातील पहिली सूतगिरणी 7 जुलै 1854 रोजी स्थापन झाली होती। विधान अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 3, भारतातील पहिली सूतगिरणी कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। विधान क्रमांक 3 चुकीचे आहे। भारतातील जी पहिली सूतगिरणी आहे ती मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे बॉम्बे शिपिंग कंपनी आहे या बॉम्बेवरूनच सध्याची जी मुंबई आहे या ठिकाणी आपल्याला समजू शकतं की हे जे विधान आहे ते चुकीचं आहे। तर या ठिकाणी भारतातील पहिली सूतगिरणी ही मुंबई या ठिकाणी स्थापन झाली होती। आणि विधान क्रमांक 4, भारतातील पहिली सूतगिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी स्थापन केली होती, हे जे विधान आहे तेही अगदी बरोबर आहे। परिणामी या ठिकाणी आपलं विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 अशा प्रकारे या ठिकाणी बरोबर आहेत। म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक C, केवळ विधान 1, 3 आणि 4 बरोबर। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची न्यूज इस्रायल या देशासंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, पॅलेस्टाईनला मदतीची पंतप्रधान मोदींची हमी। तर या ठिकाणी पहा, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील जी काही दहशतवादी संघटना हमास आहे यांच्यामध्ये सध्या युद्ध सुरू आहे।
मग यामुळे जे काही पॅलेस्टाईनमध्ये राहणारे जे काही सामान्य नागरिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणाच्या समस्या या ठिकाणी फेस कराव्या लागत आहेत। यामुळे या ठिकाणी जे काही नागरिकांचे हाल होत आहेत ते नागरिकांचे हाल कमी व्हावेत यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचे त्या ठिकाणचे जे काही नेते आहेत महमूद अब्बास यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे आणि त्यांना भारताकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो संभाव्य प्रश्न पाहूया। इस्रायल या देशाला सर्वाधिक लांब भूसीमा कोणत्या देशाची लागून आहे? इस्रायल या देशाला सर्वाधिक लांब भूसीमा कोणत्या देशाची लागून आहे? तर या ठिकाणी इजिप्त या देशाची भूसीमा तुम्ही पाहू शकताय। त्यानंतर इस्रायलला जॉर्डन या देशाची जी काही सीमा आहे ती गल्फ ऑफ अकबा ते या ठिकाणी डेड सी आणि पुढे जो काही इस्रायल सीमा आहे अशा प्रकारे या ठिकाणी इस्रायल या देशाला जॉर्डन या देशाची भूसीमा लागून आहे। त्यानंतर यानंतर नॉर्थला पुढे जो इस्रायल देश आहे या देशाला सीरिया या देशाची सीमा लागून आहे आणि अगदी नॉर्थवर या ठिकाणी लेबनॉन या देशाची सीमा इस्रायल या देशाला लागून आहे। तर या ठिकाणी जो जॉर्डन देश आहे या जॉर्डन या देशाची सर्वाधिक भूसीमा या ठिकाणी इस्रायल या देशाला लागून असलेली आपण मॅपमध्ये पाहू शकताय। तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, जॉर्डन या देशाची भूसीमा इस्रायल या देशाला सर्वाधिक लागून आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। जी पुढची न्यूज आहे ती रेल्वे संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, नव्या जलदगती रेल्वेचे नमो भारत नामकरण। म्हणजे अलीकडील काळामध्ये वंदे भारत रेल्वे असेल किंवा भारतामध्ये जे काही रेल्वे आहे त्याचं आधुनिकीकरण करण्याचं कार्य मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदी सरकारकडून केलं जात आहे। मग याचाच एक भाग म्हणून दिल्ली ते मेरठ या मार्गावर एक पहिली जी रेल्वे गाडी आहे जिचं नाव असेल नमो भारत रेल्वे, या रेल्वे गाडीचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे। त्या संबंधित जी काही योजना आहे त्या योजनेविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। योजनेचं नाव आहे रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम, ज्याला की आपण RRTP योजना असे म्हणतो। ही जी योजना आहे ती योजना म्हणजे शहरी भागामध्ये जी काही अंतर्गत रेल्वे वाहतूक आहे ती रेल्वे वाहतूक जलद करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असलेला दिसतो। या ठिकाणी मुंबईमध्ये जी लोकल आहे, दिल्ली या ठिकाणी आपण मेट्रो रेल पाहतो जी की शहराअंतर्गत काय करते, कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्याचं कार्य करते। मग ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती अतिशय जलद व्हावी, त्यामध्ये गती यावी यासाठी नमो भारत ही नवीन रेल्वे आता या ठिकाणी दिल्ली या शहरी भागामध्ये धावणार आहे। मग याचा जो पहिला मार्ग आहे तो पहिला मार्ग म्हणजे दिल्ली मेरठ या दरम्यान ती रेल्वे धावणार आहे, ज्याचे की उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 ऑक्टोबर 2023 रोजी करणार आहेत। मग या ठिकाणी या न्यूजला धरून जो आपला संभाव्य प्रश्न आहे तो संभाव्य प्रश्न या ठिकाणी पाहूया। रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम योजना कशाशी संबंधित आहे किंवा कशा संदर्भात आहे? या ठिकाणी पर्याय ए आहे रस्ते वाहतूक, बी जल वाहतूक, सी विमान वाहतूक, डी रेल्वे वाहतूक। या ठिकाणी हा क्वेश्चन आपल्यासाठी सिंपल आहे। या ठिकाणी रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम ही जी योजना आहे ती रेल्वे वाहतुकी संदर्भात आहे, जी की शहराअंतर्गत रॅपिड कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे आणि या ठिकाणची आजची जी आपली शेवटची न्यूज आहे ती अशी आहे, अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन। तर या ठिकाणी वर्ष 2022-23 मध्ये जे काही अन्नधान्य आहे त्याचे उत्पादन 3296 लाख टनापर्यंत वाढले आहे आणि ते एक विक्रमी उत्पादन ठरले आहे। 2022-23 या साली जो काही मान्सून आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तो सर्वसामान्य होता, तरी सुद्धा या ठिकाणी अन्नधान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेलं दिसतं। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये विस्तारलेल्या सिंचन व्यवस्था असेल, त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये आधुनिक पद्धतीने केली गेलेली शेती असेल किंवा त्याचबरोबर आधुनिक बी बियाणं असेल, खते असतील आणि कीटकनाशकांचा शेतीमध्ये केला जाणारा जो काही वापर आहे यामुळे शेतीची उत्पादकता वाढली आहे। परिणामी या ठिकाणी देशामध्ये अन्नधान्याचे उत्पादन हे प्रत्येक वर्षी नवीन रेकॉर्ड या ठिकाणी बनवताना दिसत आहे, जी की एक भारतासाठी आणि भारतीय जनतेसाठी चांगली बाब असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी जी काही शेती क्षेत्र आहे, शेती क्षेत्रामध्ये विविध क्रांत्या आपण पाहतो, त्या क्रांत्यांच्या या ठिकाणी जोड्या विचारल्या आहेत, त्या जोड्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत। या ठिकाणी नंबर 1 आहे
काळी क्रांती जी की पेट्रोलियम उत्पादनामध्ये झाली, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. ब्ल्यू रेव्होल्यूशन मत्स्य उत्पादनामध्ये आहे. तपकिरी क्रांती लेदर, कोको आणि जे काही अपारंपरिक उत्पादने आहेत त्यामध्ये आहे. आणि नंबर 4 ग्रे क्रांती खते उत्पादनामध्ये आहे. अशा प्रकारच्या त्या जोड्या आहेत. मग या ठिकाणी योग्य जोडी कोणती आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी नंबर 1, 2, 3 आणि 4 या सर्वच्या सर्व जोड्या ज्या आहेत त्या योग्य असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. वरील सर्व विधाने किंवा सर्व जोड्या या बरोबर आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, दिनांक 20 ऑक्टोबरचे जे काही आपले महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत शेअरही करायचे आणि न विसरता या ठिकाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या लिंकवर जाऊन आपले टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्या ठिकाणी नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.